नमस्कार, इंडिया अपडेटमध्ये आपले स्वागत. आम्हाला ऍडमिशन मिळालाच पाहिजे. रिझल्ट वेळेवर लागलाच पाहिजे. रिझल्ट वेळेवर लागलाच पाहिजे. शिक्षण मंत्री शिक्षण मंत्री होश में आओ. 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 अरे होश में आओ. होश में आओ. होश में आओ. अरे होश में आओ. होश में आओ. होश में आओ. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नाही चलेगी. अरे या डिबाटू प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. अरे या डिबाटू प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. वेळ लागू झालंच पाहिजे. झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. विद्यापीठ प्रशासन होश में आओ. होश में आओ. होश में आओ. होश में तुमको विद्यार्थी एकजुटीचा विजय असो. अरे विद्यार्थियों के सम्मान में राष्ट्रवादी मैदान में. विद्यार्थियों के सम्मान में राष्ट्रवादी मैदान में. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. होश में आओ. शिक्षण मंत्री होश में आओ. होश में आओ. होश में वर पाय. डिबाटू प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. विजय असो. त्यातर्फे आपण जे आज इथं अभियांत्रिकी कॉलेज समोर आज आपण साखळी उपोषणात बसलेले आहेत. काय कारण आहेत, काय प्रमुख मागण्या आहेत आपल्या? आमची सर्वात प्रमुख मागणी ही कॅरी ऑन तात्काळ लागू करण्यात यावा आणि तो सरसकट लागू करण्यात यावा, ही आमची प्रमुख मागणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मार्फत हे आपण त्यांच्या विरोधामध्ये आपण हे उपोषण करत आहोत. कॅरी ऑन ही आपली प्रमुख मागणी आहे. बरोबर. कॅरी ऑन मागण्याच्या साठी ज्या आम्हाला समस्या आहेत, म्हणजे कशाच्या आधारे आम्ही कॅरी ऑन मागतोय, तर आमचे रिझल्ट वेळेवर लागत नाही आणि या विद्यापीठाची अधिकृत अशी कोणती वेबसाईट नाही की ज्याच्यावरती सर्व आम्हाला सूचना येतील ना. रिझल्ट त्या वेबसाईटवर लागतो. रिझल्ट आम्हाला टेलिग्रामवरती येतो. कॉलेज प्रशासन म्हणतं की टेलिग्रामवरचं फेक आहे. तो फेक आहे तर कॉलेज प्रशासनाने त्यांच्या नोटीस बोर्डवर लावणं अपेक्षित आहे. आणि आम्ही कॉलेजकडे मागणी रिझल्टची केली असता कॉलेजवाले म्हणतात विद्यापीठाचा. विद्यापीठ आहे रायगडला, त्यांचं विभागीय ऑफिस इथं आहे. हे लोक आम्हाला कार्यालयाच्या आतमध्ये सुद्धा एंट्री करू देत नाहीत. आणि मग आम्ही जायचं कुणाकडे? रिझल्ट आमचे 45 दिवसात नियम असा आहे की रिझल्ट लागण्यात यावा, पण 6 महिने झालेत, अजूनही बऱ्याच विषयांचे रिझल्ट पेंडिंग आहेत. आणि रिझल्ट पेंडिंग असल्यामुळे आम्हाला पुढच्या वर्षात ॲडमिशन कसं घ्यायचं? कॉलेज प्रशासन पुढच्या वर्षात ॲडमिशन देत नाही, विद्यापीठ रिझल्ट लावत नाही, मग आम्ही जायचं कुणाकडे? त्यामुळे आमची स्पष्ट मागणी आहे की सरसकट कॅरी ऑन लावण्यात यावा, जेणेकरून आमचं अकॅडमिक इयर हे पूर्ण संपून घ्यावे आणि विद्यार्थी घरी बसून मग एक्झाम देतील जर कॉलेज प्रशासनाला आम्हाला ॲडमिशन द्यायचे नसतील तर. रायगड याच्या अंतर्गत हे विद्यापीठ येतं आणि औरंगाबादमध्ये आमचं विभागीय कार्यालय आहे. हो मग तिथं आपण उपोषण केलं नाही. साहेब, आम्ही आमच्याकडे जवळपास आता 150 निवेदनांचा प्रत्येक विद्यार्थ्याचं म्हणजे 150 निवेदनं आम्ही या विद्यापीठाच्या ऑफिसमध्ये इन्व्हर्टला देऊन आलो आहोत. त्याची रिसिव्ड कॉपी आमच्याकडे आहे. परंतु आम्ही असं नाही की उठलो आणि लगेच उपोषणाला बसलो. याआधी आम्ही 6 महिन्यापासून प्रत्येक आठवड्यात आम्ही एक निवेदन यांच्याकडे घेऊन जातो, कंटिन्यू यांच्याकडे समस्या घेऊन जातो, परंतु त्याचं आत्तापर्यंत निराकरण झालं नाही. आणि शेवटचा पर्याय म्हणून आम्हाला साखळी उपोषणाला या ठिकाणी बसावं लागलं. जर विद्यापीठ प्रशासन आपले निर्णय देत नाही, आपला न्याय देत नाही, तर तंत्रशिक्षण मंत्रालयाकडे किंवा साहेब मंत्र्याच्या पीएला आम्ही कॉल केले, परंतु हे भाजप सरकार यांनी नीटचा घोटाळा केला, यांनी सीबीएसईत पैसे खाल्ले आणि आता या बाटूच्या माध्यमातून हे आम्हाला त्रास देण्याचं काम करतायत. यांचा कोणता प्रतिनिधी आम्हाला आजपर्यंत भेटायला आला नाही ना. यांचा प्रशासनाचा कोणता अधिकारी आमच्यासोबत बसला आणि तुमच्या काय समस्या आहेत आपण एकदा सॉल्व्ह करून घेऊ, असा कोणताच यांचा अधिकारी आम्हाला अजून भेटलेला नाही. अधिकारी भेटत नाही, पण आपण त्यांच्यापर्यंत जाण्याचा आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो साहेब. आमच्याकडे 150 अर्ज आहेत जे आम्ही त्यांच्या ऑफिसला इन्व्हर्ट करून आलोय. त्याची रिसिव्ड कॉपी आमच्याकडे, त्यांचा शिक्का आहे त्याच्यावर. मग ते तर प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह करायला पाहिजे. 6 महिन्यापासून आम्ही त्यांना अर्ज पाठे करतोय. शिक्षण मंत्री समजा तुमच्याकडे लक्ष देत नाही, त्यांच्या वरचे कोणतरी अधिकारी किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे आपण साहेब, आम्ही सामान्य विद्यार्थी आहोत. मुख्यमंत्र्यापर्यंत जाण्याची आमची पोस्ट नाही. आम्ही फार तर फार महाविद्यालयापर्यंत जाऊ शकतो आणि इथं त्यांचं जे विभागीय ऑफिस आहे इथपर्यंत देऊ शकतो. मंत्र्याच्या पीएलाही फोन लावू शकतो, पण याच्यावरती मुख्यमंत्र्याकडे आम्हाला कोण उभा करणार आहे? त्यांचे चिल्ले पांडे आम्हाला उभं करत नाही तर मुख्यमंत्री केव्हा आम्हाला उभं करणार? आणि विद्यार्थ्यांची ताकद आहे, आपण चिंतेपेक्षा नाही किंवा आपली ताकद काही कमी नाही, आपण संघर्ष करू शकता. त्या माध्यमातून आम्ही वरिष्ठापर्यंत सुद्धा आपण पोहोचू शकतो. साहेब, आता आम्ही या ठिकाणी विभागीय कार्यालयाच्या बाहेर बसलेलो आहोत. आता ज्याला कुणाला आम्ही इतके दिवस समस्या मांडल्या, आमच्या समस्याला कुणी हात घातला नाही. आता ज्याला कुणाला चर्चा करायची तर त्यांनी आमच्याकडे यावं आणि इथं विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे. अभिजित दिपकेसारखा एकटा माणूस पूर्ण देशाला आज हादरून सोडतो आहे. तीच ताकद तुमच्यामध्ये देखील आहे. आपण ती ताकद का आजमावत नाही?
साहेब, आम्ही अभिजित दिप्ते सरांनाही कॉल केला होता, तेही आमच्या आंदोलनाला त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे आणि मला असं वाटतं की उद्या किंवा परवा ते त्यांचे प्रतिनिधी आम्हाला येऊन भेटणार आहेत आणि तेही आम्हाला जाहीर पाठिंबा देणार आहेत. आणि जर ही सर्व शक्ती एकत्र झाली तर या प्रशासनाला आणि या सरकारला सळोकी-पळो करून आम्ही सोडणार. यानंतर आपली कोणती भूमिका आंदोलनात? आमची स्पष्ट भूमिका आहे की आम्हाला सरसकट कॅरी ऑन लावण्यात यावा. हीच आमची एकुलती एक मागणी आहे आणि त्या मागणीला जे आमचे ग्राउंड्स आहेत ते आम्ही आता तुम्हाला सगळ्यांना दिले. कशाच्या आधारे आम्ही कॅरी ऑन मागतोय. आपलं पूर्ण नाव सांगा. मी जिल्हाध्यक्ष भूषण भागवत तांबे.